ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। अमळनेर येथील नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार भेटत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी नगर परिषद कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले। नगराध्यक्षांची भेट न झाल्याने त्यांच्या कार्यालयातील खुर्चीला निवेदन चिकटवून शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश डी.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहरातील युवक, महिला व नागरिक सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान नगराध्यक्षांशी वारंवार संपर्क साधूनही भेट मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असून नागरिकांना भेटण्यासाठी वेळ न देणे योग्य नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। यावेळी नगर परिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले। यामध्ये अमरधाम येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। अमरधाममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षित वाहनतळ, सुसज्ज शोक सभागृह, LED दिवे, पंखे, सार्वजनिक स्वच्छतागृह, लॉकर सुविधा, कॉन्क्रीट पार्किंग, बोरवेल व कायमस्वरूपी पाणी पुरवठा, वृक्षारोपण, नियमित स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, हिरवळ, आकर्षक लँडस्केपिंग तसेच धार्मिक भजने व शांती मंत्रांसाठी साऊंड सिस्टीम अशा विविध सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। तर यांनी पुढची सोडून द्यावी। तुमच्या वार्डातले नगरसेवक कोण आहे? अगोदर त्यांना इन्स्टिमेशन दिले का तुम्ही? आम्ही त्यांना इन्स्टिमेशन दिले नाही नगरसेवक कोण का? आहेत? भरत लालवानी आणि शोभा वेगळे। त्यांना तुम्ही निवेदन देणार का असं त्यांना कळवलं का अगोदर? नाही, आम्ही त्यांना कळवलं नाही, कारण की परत जागा प्रत्येकाने त्यांना बोलवलं आहे। आमच्याकडे लेडीज आहे सर्व, आमच्या सोबत आमचे तरुण मित्र मंडळी आहेत। आम्ही येऊन गेलो आमच्या पद्धतीने निवेदन द्यायला, आणि नसतीलच ते भेटत तयार आम्हाला। त्यांचे कामं चालू आहेत तर का त्यांनी नगराध्यक्ष व्हायची हौस करायची? आपले आपले वय सांभाळायचे ना। ते काल बोलले मी धुळ्याला आहे, आज बोलले सिल्लोडला आहे, परत मी उद्या आलो असतो, वेट केला असता त्यांनी परत सांगितलं असतं मी जळगावला आहे किंवा नाशिकला आहे। गटारीचे फोटो टाकतो तुम्हाला मी। 1.5 महिन्यापासून यांना व्हॉट्सअपला सुद्धा सीओ साहेबांना टाकलंय, कंडारे साहेबांना टाकलेले, तरी सुद्धा आज परत 40 वर्षाची गटार निघते। ती आता यांचे कर्मचारी म्हणतात की ती गटार आमच्याकडनं निघणार नाही, तोडफोड करायला लागेल मोठ्याची। त्याचे फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।